Hello student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 1.1 A Time to Believe poem from 8th standard English. I will explain this poem in Marathi. So first we will read the poem. To believe is to know that every day is a new beginning, is to trust that miracles happen and dreams really do come true. सो इथे काय सांगितलेलं आहे बघा पोएट. फर्स्ट आपण पोएटचं नेम काय आहे. हु इज द पोएट वी विल सी. बी जे मॉर्बिट्झर हे जे आहे हे पोएट आहे. हे इज ट्राईंग टू टेल अस की ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. ॲक्च्युली दिस पोएम इज अ मोटिवेशनल पोएम. ही जी पोएम आहे ती मोटिवेशनल इन्स्पिरेशनल पोएम आहे. ती आपल्याला इन्स्पायर करते, मोटिवेट करत आहे पोएट या पोएममधून. तर हे पोएट काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण अभ्यास करूया त्याचा. टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. बिलीव्ह करणे, बिलीव्ह म्हणजे ट्रस्ट ठेवणे, विश्वास ठेवणे की प्रत्येक दिवस हे काय आहे, एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. प्रत्येक दिवशी आपली काय होत असते, नवीन सुरुवात होत असते. एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल्स हॅपन. आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे, ट्रस्ट ठेवलं पाहिजे, बिलीव्ह ठेवलं पाहिजे की मिरॅकल्स हॅपन. मिरॅकल्स मीन्स चमत्कार, ज्याला आपण म्हणतो मॅजिक, हे होत असतात. आपल्याला असं बिलीव्ह ठेवायचं आहे. वी हॅव टू बिलीव्ह की मिरॅकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. आणि वॉट एव्हर ड्रीम्स तुमचे जे आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचे की ते तुमचे ड्रीम्स कधी ना कधी पूर्ण होणार आहे. हे इथे पोएट सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा. टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. आपल्याला बिलीव्ह करायचं आहे, आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की प्रत्येक दिवस हा काय आहे, नवीन सुरुवात घेऊन येत असतो. इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, आपल्याला ट्रस्ट करायचं आहे की चमत्कार घडत असतात आणि आपले जे स्वप्न आहेत ते कधी ना कधी आपले स्वप्न हे काय होत असतात, सत्यात उतरत असतात, पूर्ण होत असतात. Second stanza we will read. To believe is to see angels dancing among the clouds, to know the wonder of a stardust sky and the wisdom of the man in the moon. To believe is to see angels. Angels म्हणजे जे परी असतात ते एंजल्स आहेत. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की आकाशामध्ये क्लाउड्सच्या मध्ये कोण डान्स करत आहे, एंजल्स डान्स करत आहे, असा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. टू नो द वंडर ऑफ अ स्टारडस्ट. स्टारडस्ट मिनिंग हॅव्हिंग अ मॅजिकल क्वालिटी. स्कायमध्ये काय आहे, एक मॅजिकल क्वालिटी आहे. म्हणून आपल्याला क्लाउड्सच्या मध्ये कोण डान्स करताना दिसत आहेत, तर एंजल्स डान्स करताना दिसत आहेत असं ते सांगत आहे. आणि हे आपल्याला बिलीव्ह करायचं आहे. ओके, याच्यामध्ये इमॅजिनेशन, या स्टॅन्झामध्ये आपल्याला काय दिसते, एक इमॅजिनेशन आहे पोएटची. टू नो द वंडर ऑफ स्टारडस्ट स्काय. जर तुम्हाला स्कायमध्ये जी असलेली मॅजिकल पॉवर जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हे आपल्याला काय करावं लागेल, बिलीव्ह करावं लागेल. अँड द विस्डम ऑफ द मॅन इन द मून. आणि मूनमध्ये, चंद्रावर जो माणूस राहतो त्याची बुद्धिमत्ता किती आहे हे आपल्याला समजेल. आणि हे आपल्याला कधी समजेल, जेव्हा आपण स्कायमध्ये असलेली मॅजिकल पॉवरवर आपण जेव्हा त्याच्या क्वालिटी आपल्याला समजेल, त्याच्यामध्ये असलेले जे चमत्कारिक गोष्टी आहेत ते आपल्याला समजेल. केव्हा, जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू. To believe is to know the value of nurturing heart, the innocence of a child's eyes, and the beauty of an aging hand, for it is through their teachings we learn to love. To believe is to know the value of nurturing heart. इथे सांगितलेलं आहे की नर्चरिंगचं मिनिंग काय सांगितलेलं आहे, प्रोव्हाइडिंग नरिशमेंट, केअर अँड प्रोटेक्शन. जो एक हार्ट आहे, एक हृदय आहे व्यक्तीचा, तो हृदय स्वस्थ हृदय ज्याला आपण म्हणतो की चांगला हृदय, कुठल्याही आजार नसलेला हृदय, याची जी किंमत आहे, याची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हार्ट. म्हणजे एखाद्या स्वस्थ अशा हृदयाची किंमत किती महत्त्वाची आहे हे आपल्याला
समजायला पाहिजे, आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. द इनोसेन्स ऑफ चाइल्ड्स आईज. आपण बघतो जी छोटी छोटी मुलं असतात त्यांच्या डोळ्यामध्ये जो इनोसेन्स असतो, इनोसेन्स म्हणजे काय, की कुठल्याही पद्धतीचं म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला हे दिसून येत नाही की राग, लोभ, द्वेष, मत्सर काही दिसत नाही. फक्त प्रेम दिसतं त्यांच्या डोळ्यामध्ये, इनोसन्स दिसतं त्यांच्या डोळ्यामध्ये. तर तो जो चाइल्ड्सच्या आईजचा इनोसन्स आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. द इनोसन्स ऑफ अ चाइल्ड्स आईज अँड द ब्युटी ऑफ अन एजिंग हँड. एजिंग हँड म्हणजे वृद्ध होत जाणारे जे हात असतात. एखादा म्हातारा व्यक्ती, त्याचे जर तुम्ही हात बघितलं तर आपल्याला त्यांच्या हातावरती रिंकल्स दिसतात. तर ते काय आहे, ते रिंकल्स कशामुळे आलेले, कारण त्यांच्यामध्ये तितका एक्सपिरियन्स आहे, त्यांचं वय झालेलं आहे. तर पण वय झालेलं आहे म्हणून त्यांचे हात आपण म्हणणार आहे की ते हात सुंदर दिसत नाहीयेत, तर नाही, ते जे एजिंग दिसत आहे त्याच्या हातावरती ते एक ब्युटी आहे. आणि हे आपल्याला बिलीव्ह करता आलं पाहिजे. आपल्याला कशावर बिलीव्ह करायचं आहे? द इनोसेन्स ऑफ चाइल्ड्स आईज. चाइल्ड्सच्या आईज मधलं इनोसेन्स अँड द ब्युटी ऑफ एजिंग हँड. वृद्ध झालेल्या व्यक्तीच्या हातावरची जी ब्युटी आहे त्याच्यावर आपल्याला बिलीव्ह करता आलं पाहिजे. फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग्स वी लर्न टू लव. आणि या दोन्ही गोष्टीतून आपण काय शिकत असतो? वी लर्न टू लव. आपण प्रेम करणं शिकत असतो, असं पोएट सांगत आहे. टू बिलीव्ह इज टू फाइंड द स्ट्रेंथ अँड करेज दॅट लाईज विदिन अस. टू बिलीव्ह आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की आपल्या आतमध्ये काय आहे? स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे, करेज आहे, हिम्मत आहे. स्ट्रेंथ म्हणजे पॉवर, ताकद, आणि करेज म्हणजे धैर्य, हिम्मत. तर आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी आहे, स्ट्रेंथ आणि करेज, जे आपल्या आतमध्ये आहे. तर आपल्याला काय करायचं? त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. वेन इट इज टाइम टू पिकअप द पीसेस. पिकअप द पीसेसचं मिनिंग आहे रिटर्न टू नॉर्मल आफ्टर शॉक ऑर डिझास्टर. आपल्या आयुष्यामध्ये एखादी डिझास्टर म्हणजे खूप वाईट घटना घडलेली आहे किंवा खूप शॉकिंग अशी न्यूज आपल्या आयुष्यात झालेली आहे किंवा इव्हेंट झालेला आहे, घडलेली आहे एखादी गोष्ट, तर त्या गोष्टीतून सावरून आपल्याला आपल्यामध्ये जी स्ट्रेंथ आणि करेज आहे त्याचा उपयोग करून आपल्याला परत एकदा नवीन बिगिनिंग करायची आहे, परत एकदा नवीन सुरुवात करायची आहे. To believe is to find the strength and courage that lies within us when it is time to pick up the pieces and begin again. म्हणजे आपल्यामध्ये असलेली जी पॉवर, जी स्ट्रेंथ, जी करेज आहे, जे आपल्या आतमध्ये आहे, त्याचा उपयोग करून आपल्या आयुष्यात झालेली जे पण डिझास्टर गोष्ट असेल, डिझास्टर थिंग्स आपल्या लाईफमध्ये जे झालेले आहे त्याला विसरून आपल्याला परत एकदा नवीन सुरुवात करायची आहे. आणि याच्यावर आपल्याला काय ठेवायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे. टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन. आपल्याला हे विश्वास ठेवायचा आहे की आपण कधीही एकटे नाही आहोत. वी आर नेव्हर अलोन. दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड दिस इज अवर टाइम टू चेरिश इट. लाईफ हे काय आहे? एक गिफ्ट आहे. गॉड गिफ्टेड आपण म्हणतो ना, गॉड गिफ्टेड आहे ही लाईफ आपल्यासाठी. इतकी अमूल्य अशी लाईफ आहे आणि याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला ट्रस्ट करायला पाहिजे, आपल्याला बिलीव्ह करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड दिस इज अवर टाइम टू चेरिश इट. चेरिश करणे म्हणजे काय? होल्ड समथिंग ॲज अ व्हेरी डिअर ऑफ अ ग्रेट व्हॅल्यू. याची आपल्याला व्हॅल्यू समजून आपण त्याला उत्साहाने साजरं केलं पाहिजे, त्याला चेरिश केलं पाहिजे. जसं आपण आपलं बर्थडे वगैरे चेरिश करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या लाईफला गिफ्ट समजून नेहमी आनंदात राहिलं पाहिजे. टू बिलीव्ह इज टू नो दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन अँड ऑल अवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच इफ ओनली वी बिलीव्ह. बघा काय म्हटलेले आहे? टू बिलीव्ह इज टू नो दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की आपल्या आयुष्यामध्ये काय वाट बघत आहे? खूप साऱ्या चांगल्या अशा सरप्राइजेस आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे. खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहे, ते वाट बघत आहे. त्यासाठी आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की ते आपल्या आयुष्यात घडणार आहेत.
अँड ऑल अवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच इफ ओनली वी बिलीव्ह. आपले जे होप्स आहेत, आपले जे ड्रीम्स आहेत, आपण तेव्हाच त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो जेव्हा आपला त्या ड्रीम्सवरती, आपल्या होप्सवरती आपला काय असेल, विश्वास असेल. आणि तेव्हाच आपण हे करू शकतो. सो पोएट तुम्हाला मोटिवेट करत आहे की तुम्ही प्रत्येक तुमच्यावर काय करा, तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतील, पूर्ण होतील. तर स्टुडंट, ही होती सिम्पल अशी पोएम. जर ही पोएम तुम्हाला समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.